हॅलो एव्हरीवन, तर आज आपण बनवणार आहोत साबुदाण्याची वडी. त्यासाठी मी घेतलाय भिजलेला साबुदाणा. काल रात्री भिजत टाकला होता. तर आज छान प्रकारे तो भिजलाय. त्यानंतर मी घेतलं इथं मिरचीची पेस्ट करून घेतली बारीक मिक्सर मध्ये. ते आपण यामध्ये टाकून घेऊया. त्यानंतर मी बटाटे शिजवून थोडेसे स्मॅश, त्याचं साल काढायचं आणि स्मॅश करून घ्यायचे. ते पण बटाटे यामध्ये आपण टाकून घेऊया. जास्त बटाटे घ्यायचे. त्यानंतर मी त्यामध्ये 1 चमचा जिरे पावडर टाकते. जर तुमच्याकडे खात असतील जिरे तर तुम्ही टाका, अदरवाईज नाही टाकले तरी चालेल. त्यानंतर त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट, भरपूर असा शेंगदाण्याचा कूट टाकायचा, जेणेकरून आपले वडे छान लागतात. आणि त्यानंतर चवीनुसार मीठ व सेंधे मीठ. आता मी हिला सगळं मिक्स करून घेते. छान एक असा मिक्स करून गोळा बनवून घेऊया. अशा प्रकारे सगळं मिक्स करून त्याचा गोळा बनवून घ्यायचा. तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे मी सगळं एकजीव करून घेतलंय. हे पूर्ण सगळं एकत्र करून घेतलंय छान. आता ह्याला 5 ते 10 मिनिट आपण असंच ठेवूया. इथे कढईमध्ये तेल घेतले, तेल गरम करायला ठेवले. तेल छान कडक होऊ द्यायचं. आणि इकडे मी असं आपण जे बनवलेलं मिश्रण आहे त्याचं असं गोल गोल करून घेतलंय आणि ह्याला असं थापून असं एकदम सपाट करून घ्यायचं गोल. तर अशा प्रकारे हे वडे करून घ्यायचे. आता तेल छान गरम झाले आणि मी इथं असा वडा करून घेतलाय. तो आपण ह्याच्यामध्ये तेलामध्ये टाकूया. असे वडे छान तळू द्यायचे. परतवून घ्यायचं. दोन्ही बाजूनी छान तळू द्यायचे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपले हे वडे तळले. जर तुम्हाला आवडले असेल तर एकदा नक्कीच ट्राय करा आणि कमेंट मध्ये सांगा की कसे झालेत. थँक्यू. अशा प्रकारे आपले हे वडे आणि चटणी तयार झाली आहे. एकदा नक्कीच ट्राय करा आणि कमेंट मध्ये सांगा कसं झालंय. थँक्यू.